आपण चाललोय लालबाग, परळ आणि चिंचपोकळी, काळाचौकी या ठिकाणी आपण देवी दर्शन करणार आहोत। आणि इकडे खास करून आपल्या दोघांचं दर्शन झालेलं आहे। लालबागच्या राजाचं पण दर्शन झालेलं आहे आणि लोरपर्यंतच्या आईचं पण दर्शन झालेलं आहे। मोठं संकट आलेलं आहे। मी ग्रामीण भागातून येतो। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवड्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज मित्रांनो पुन्हा एकदा आपण मुंबई देवी दर्शनासाठी चाललोय। तर आज आपण चाललोय लालबाग, परळ आणि चिंचपोकळी, काळाचौकी या ठिकाणी आपण देवी दर्शन करणार आहोत। तर आता आपण सुरुवात करणार आहोत करी रोड स्टेशन पासून। करी रोडला 30 देवी आहेत, तिथं आपण दर्शन घेणार आहोत। मग तिथून आपण लालबाग मध्ये जाणार आहोत। लालबाग मध्ये 2 आहेत, लालबागची माता आणि तेजुकाया। तर पुढे बघू आपण चिंचपोकळीला जाऊ, मग नंतर परेलला जाऊ, काळाचौकी पण करू। तर चला मग आजच्या देवी दर्शनाच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला मग, बोला जय भवानी जय अंबे। आता आपण आहे ना करी रोड स्टेशनला आलोय। करी रोड स्टेशनला आल्याच्या नंतर त्या साईडला एक देवी बसते, ती आपण नंतर करू। आणि इकडे एक देवी बसते या साईडला, आणि इकडे एक देवी बसते। तर पहिलं आहे ना जपाची देवी करूया, त्याच्यानंतर ही करूया, त्याच्यानंतर मग आपण इकडं जाऊया। चला मी तुम्हाला सांगतो कुठल्या कुठल्या मंडळाची देवी आहे। इथे जपाची देवी आहे, इथे समोरची माता आहे या साईडला। तर आपण पहिले जपाची देवी करून घेऊया चला। आणि यंदाचं 75वं वर्ष आहे, सो चला मग आपण पहिली ती करूया। तर तुम्ही बघू शकता जपाची देवी, यंदाचं 75वं वर्ष आहे आणि खूप सुंदर असा प्रवेशद्वार बनवलेलं आहे। आणि चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया चला। आज दुपारच्या वेळ आहे म्हणून खाली खाली सगळं, आता संध्याकाळी भरपूर गर्दी असते। चला पुढे जाऊया आता। तर आता आपण आतमध्ये आलो आहे आणि खूप सुंदर असा महल बांधलेला आहे। लाइटिंग पण खूप छान केलेली आहे। तुम्ही बघू शकता डेकोरेशन यंदा खूप भारी केलेलं आहे। वरती झुंबर वगैरे लावलेले आहेत, साईडला लाइटिंग केलेली आहे। चला आता पुढे जाऊया। चला मित्रांनो, आजच्या दिवसातलं पहिलं दर्शन झालेलं आहे। जपाची देवीचं दर्शन झालेलं आहे आणि यंदाचं 75वं वर्ष आहे, अमृत महोत्सवी वर्ष आहे। तर खरंच खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि दर्शन पण खूप छान झालं। आता आपण जाऊया अपोजिट साईडला, मग या साईडला समोरची देवी बसते, तिचं आता दर्शन घ्यायचं। तर आता आपण आलो आहे समोरची माताचं दर्शन घेण्यासाठी आणि इथे समोरची माताचा प्रवेशद्वार आहे। तर चला आता आतमध्ये जाऊया आपण। इथून आपल्याला सरळ जायचं आहे आणि सरळ जाऊन आहे ना लेफ्ट मारायचं आहे, तिथेच देवी बसते।
चला मित्रांनो, आता समरच्या मातेचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे करिरोडच्या त्या साईडला आणि तिच्यावर एक देवी आहे, त्या देवीचं दर्शन घेऊया. चला बघा, करिरोड स्टेशनवरून आपल्याला खाली उतरायचं आहे. खाली उतरल्याच्यानंतर आपल्याला राईट मारायचं आहे. तर आपल्याला ना पुलाच्या खालून जायचं आहे. तर चला सरळ जाऊया खाली. खाली उतरलं ना तर असं एक हे लागेल, ब्रिज लागेल. ब्रिजच्या खालून आपल्याला सरळ जायचं आहे. समोरच देवी बसते. इथं खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे. आणि आता आपण आलो करिरोडची माऊली, तिचं दर्शन घेण्यासाठी. चला आता आतमध्ये जाऊया. खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया. चला मित्रांनो, आता आपण करिरोडच्या माऊलीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण इकडनं जाऊया लालबागची माता, गणेश गल्ली, मुंबईचा राजा गणेश गल्ली. चला तर आता आपण आलो आहे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली, लालबागची माता. आता लालबागच्या मातेचं आपण दर्शन घ्यायला आलो आहे. जिथं आपला मुंबईचा राजा विराजमान असतो त्याच ठिकाणी आपली लालबागची माता बसते. नवसाला पावणारी लालबागची माता. आपण तिकडेच चाललो आता दर्शनाला. चला आलो आहे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली, लालबागची माता, आपल्या मुंबईचा राजाच्या गणेश गल्लीत. तर सुंदर असा प्रवेशद्वार आहे, लालबागच्या मातेचा गेट आहे. चला आता आतमध्ये जाऊया आपण. या ठिकाणी मोठी स्क्रीन लावलेली आहे, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली, लालबागची माता. आणि बाजूला तर खूप मोठा प्रवेशद्वार आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. लालबागची मातेचं दर्शन झालेलं आहे. खूप छान दर्शन झालं आणि थोडा क्राऊड पण होता आणि जर दुपारी आलं तर थोडी गर्दी कमी भेटते. पण खूप छान दर्शन झालं आणि मस्त. चला आता आपण लालबागच्या मातेच्या समोर तेजूगायची माऊली बसते. तेजूगायची माऊली बसते, आता तिकडेच जाऊया आपण. तिथं तेजूगाय माऊलीचं दर्शन घेऊया. चला
तर आता तेजूगाईच्या माऊलीचं दर्शन घेतल्याच्या नंतर आता आपण चाललोय काळाचौकीमध्ये, जिथे काळाचौकीचा महागणपती बसतो तिथं दिग्विजयच्या आई भवानी बसते. तर चला आता दिग्विजयच्या आई भवानीचं दर्शन घेऊया. बालवीर नवरात्र उत्सव मंडळ, दिग्विजयची आई भवानी. चला आता आतमध्ये जाऊया, देवीचं दर्शन घेऊया. चला. आता दिग्विजयच्या आई भवानीचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघतोय रंगारी बदकमध्ये. तर रंगारी बदकमध्ये एक देवी बसते, म्हणजे जिथं लाडका लंबोदर बसतो तिथे त्या देवीचं खासियत काय, की त्या देवीचं विसर्जन करत नाही ते लोक. आणि एकदा विसर्जनासाठी काढत होते देवीला आणि तेव्हा ती देवी तिकडनं हल्लीच नाही. मग तेव्हापासून आहे ना देवीचं विसर्जन करतच नाही, पण देवीची प्राणप्रतिष्ठा वगैरे करतात, पूजा आरती सगळे असते. आणि चला मग आपण त्या देवीचं आता दर्शन घेऊया. चला. श्री समर्थ हनुमान मंडळ नवरात्रोत्सव रंगारी बदक चाळ. चला आता आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. चला. रंगारी बदक चाळीची दुर्गा माता, तिचं पण आता दर्शन झालेलं आहे. आता आपण जाऊया चिंचपोकळीच्या आई भवानीच्या दर्शनाला. चला. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ शारदीय नवरात्र उत्सव. चला आता चिंचपोकळीच्या गेट जवळ आलो आपण, आतमध्ये जाऊया. आपण चिंचपोकळीच्या आई भवानीचं दर्शन करतोय आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर चला आता आपलं चिंचपोकळीच्या आई भवानीचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता आपण इकडनं चिंचपोकळी आर्थर रोडला चाललो आहे. आर्थर रोडला खाली उतरल्या आर्थर रोडची माऊली आपल्याला भेटेल आणि आर्थर रोडची माऊली भेटल्याच्यानंतर मग आर्थर रोडची आई संतोषी माता आहे ती आपल्याला भेटेल, तर तिथं पण दर्शन घेऊया. चला. तर आपला एक सबस्क्रायबर भेटलेला आहे. नाव काय तुझं? श्री ना? कुठं राहिला? 7 रस्त्याला. हां, 7 रस्त्याला उद्या येईल मी. 7 रस्त्याची माऊली दगडी चाळ वगैरे उद्या करणार आहे मी. हां नाही खूप खरंच. आणि मी दरवर्षी तिकडे जातो देवीचं दर्शन घ्यायला. मस्त देवी आहे. मग आता मी हे 2 करणार आणि इकडून मी ती लोअरपर्यंतची आई करणार आणि मग तिथून परेलला जाणार आहे. चल मग, धन्यवाद. चल बाय. तर आता सम्राट शेअर अँड केअर असोसिएशन म्हणजे आर्थर रोडची माऊलीचं आपल्याला गेट दिसलेलं आहे. तुम्ही आर्थर रोडच्या माऊलीला येत असाल ना तर इकडनं तुम्हाला चिंचपोकळी स्टेशनवरनं खाली यायचं. खाली आल्याच्यानंतर तर बघा तुम्हाला इथंच गेट दिसेल.
इथं आर्थर रोडची माऊली बसते. तर चला आपण इथे जाऊन आता दर्शन घेऊया. चला. हे बघा, इथे आर्थर रोडच्या माऊलीचं आपण दर्शन घेतलं आणि आता इथेच आर्थर रोडची आई संतोषी माता बसते. तर चला आता आपण आर्थर रोडच्या आई संतोषी माताला जाऊया. तर आता आपण बघतोय श्री संतोषी माता मंदिर ट्रस्ट, आर्थर रोडची आई संतोषी माता. ही आपण प्रवेशद्वारजवळ आलेलो आहे आणि तुम्ही लाइटिंग बघू शकता. खूप सुंदर लाइटिंग केलेली आहे बाहेर. चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि देवी आईचं दर्शन घेऊया. चला. खूप छान डेकोरेशन असते इथं दरवर्षी. चला आता आपण आतमध्ये जाऊया. तर आता आर्थर रोडच्या आई संतोषी मातेचं दर्शन झाल्याच्या नंतर आपण चाललोय लोअर परेलची आईचं दर्शन घ्यायला. जिच्या मागे 17 वर्षापासून एक प्रभाव आहे पाठी, ती लालबागच्या राजाची आहे आणि दरवर्षी लोअर परेलच्या आईचा मान असतो. तर चला आपण लोअर परेलच्या आईचं दर्शन घ्यायला जाऊया. सो चला भेटूया लोअर परेल. फायनली आता आपण पोहोचलोय लोअर परेलची आई प्रवेशद्वार जवळ आणि चला आता आतमध्ये जाऊया आणि देवी आईचं दर्शन घेऊया. चला. भवानी माता आरती कमळाच्या या फुलात मला अंबा दिसली, मला अंबा दिसली.
रूप तुझे इथे तो मस्तकच्या ठिकाणी येथे तुझे सद्गुरु पावतो आईचा गोपेच्या आईचा गोरपरीच्या आईचा तर तुम्ही आता बघताय ती लोअर परेलची आई आणि लालबागच्या राजाचा प्रबळ मागे लालबागच्या राजाचा प्रबळ लावलेलं आहे. चला आता फायनली आपलं लोअर परेलच्या आईचं पण दर्शन झालेलं आहे आणि आरती पण भेटलेली आहे आणि भरपूर मी शोधत होतो ॲड्रेस. पहिल्यांदा आलो आहे आणि इथे लालबागच्या राजाची प्रबळ इथे या देवीला येते. लालबागच्या राजाची 17 वर्षापासून इथे लालबागच्या राजाची प्रबळ देवीला असते आणि खरंच भारी वाटलं. आरती पण खूप छान होती, मजा आली आणि आरतीला पण. आणि आता चल आपण इकडनं निघतोय परेलला. परेलच्या पण देवी आपण परेलच्या पण देवीचं दर्शन करायचं आहे कारण आता वाजलेत 8:45. इथेच पाऊण तास आरतीला गेला. चला आणि इकडे खास करून आपल्या दोघांचं दर्शन झालेलं आहे. लालबागच्या राजाचं पण दर्शन झालेलं आहे आणि लोअर परेलच्या आईचं पण दर्शन झालेलं आहे. खरंच खूप भारी वाटलं इथे येऊन. भले माझ्या 1 तास जाऊ अर्धा तास जाऊ शोधण्यात, पण मनाला शांती वाटली आणि आरती पण भेटली. बस अजून काय पाहिजे. मी 7:30 वाजल्यापासून 8 वाजल्यापासून ॲड्रेस होत होता. 8ला बरोबर इकडे पोहोचलो आणि आरती चालू झाली. आता 8:45 झाले, पाऊण तास आरतीला गेला. आता इकडनं जाऊया परेलला. आज कंप्लीटच करून जाणार. फक्त तुमच्यासाठी मी दर्शन ऑनलाईन आपल्या चॅनलद्वारे दाखवतो आहे, पण नक्की तुम्ही सपोर्ट द्या. मी टायमिंग कधी बघत नाही, पण जो टार्गेट ठेवला आहे मनात तो पूर्णच करतो. तर जो सकाळी तुम्हाला बोललो होतं की आज आपल्याला परेल पण करायचं आहे, तर परेल करूनच जाणार आपण. तर चला मग आता परेलला जाऊया. एक देवी करायचीच होती मला, तो दर्शन भेटलं मनासारखं आणि आता परेलला जाऊया. चला आता इथून परेल किती लांब माहिती नाही, बोलतात 15 मिनटं चालत आहे. बघूया आपण चालत जाऊया तिकडे. चला आता आपण आलो आहे परळच्या माऊलीचं दर्शन घ्यायला. यंदाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊन परळच्या माऊलीचं दर्शन घेऊया. चला गरबा चालू आहे वाटतं. चला आता परळमधल्या पहिल्या देवीचं दर्शन घेतलेलं आहे, परळच्या माऊलीचं. आता आपण पुढे जाऊया. चला चला आता आपण परळच्या दुर्गामातेचं पण दर्शन घेतलेलं आहे. आता आपण चाललो आहे परळच्या देवीचं दर्शन घ्यायला. आणि इथंच याच गल्लीमध्ये ना 3 देव आहेत.
तर तिन्ही देवांचं आपण दर्शन घेऊया. तर चला पहिलं परळच्या देवीचं दर्शन घेऊया. चला. आपण ही दुर्गा परळ विभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ परळची देवी ही प्रेरणा देणारी देवता. 75 वर्ष झालेली आहेत परळच्या देवीला आणि आपण आगमन सोहळा पण पार पाडला होता. सातत्यानं चला आता पुढे जाऊन देवीचं दर्शन घेऊया. चला. शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते. मोठं संकट आलेलं आहे. मी ग्रामीण भागातून येतो. आज जवळपास महाराष्ट्रामध्ये 30-31 जिल्ह्यामध्ये पुराचं थैमान आहे. काल उद्धवजी ठाकरे साहेबांनी मोठा दौरा केला आणि निश्चित या शेतकऱ्यांचं दुःख पेलण्याची शक्ती सुद्धा आई भावने. आपण परळच्या देवीचं दर्शन घेतलं आणि ह्याच गल्लीमध्ये आपल्याला 2 देव अजून भेटतील. इथे आता पुढे बघूया. परळची देवी आणि परळच्या आई भवानीचं दर्शन झालेलं आहे. आता आपण पुढे एक देवी बसते, तिचं दर्शन घेऊया. चला. क्रीडा संघ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ खूप सुंदर असा प्रवेशद्वार बनवलेलं आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया. चला मित्रांनो, फायनली आता आपण परळच्या देवींचं पण दर्शन केलेलं आहे आणि आता इकडे पुढे देवी नाही आहे कुठे आणि 5 ते 6 देवींचं दर्शन केलेलं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका देवी दर्शनाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भवानी, जय अंबे.